नमस्कार, मी प्रितेश पवार, माझी वाईफ भाग्यश्री पवार. आम्ही दोघी इथे बेलबॉन्ड सेलोसिया प्रोजेक्टमध्ये 2 BHK फ्लॅट घेतला आहे. मी ॲक्च्युली या फ्लॅट सिस्टीममध्ये निवड केली कारण हा एरिया मला ऑफिसपासून खूप जवळ आहे. माझं ऑफिस विमाननगरमध्ये असल्यामुळे तिथून खूप लवकरच मी इथे कनेक्ट करू शकतो. त्याचप्रमाणे एरोड्याला मेट्रो स्टेशन असल्यामुळे तिथे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे. इकडे विश्रांतवाडी चौकाजवळ आपला फ्लायओव्हरचं काम पण चालू आहे. त्याच्यामुळे भविष्यात पण या एरियाला खूप कनेक्टिव्हिटी असेलच. आणि शिवाय इथे सर्व काही सुविधा वगैरे सर्व काही आहेत. रोड आहे, पाणी आहे, CCTV आहेत, इलेक्ट्रिसिटी वगैरे सर्व काही सुविधा आहेत. मी भाग्यश्री प्रितेश पवार. तर मग आम्ही इथे टिंगरेनगरमध्ये असं जस्ट फिरायला आलो होतो. त्यावेळेस आम्हाला हा एरिया खूप आवडला होता. आमचं स्वप्न होतं की या एरियामध्येच घर घ्यायचं म्हणून. मग त्यावेळेस हा प्रोजेक्ट सुरू झालेला नव्हता, पण जस्ट स्टार्ट केलेलाच होता. मग आम्हाला हा एरिया खूप आवडला. आम्ही तिथे चौकशी वगैरे केली. त्यावेळेस आम्हाला सतीश सर वगैरे हे भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं, सगळी इन्फॉर्मेशन दिली. मग आम्ही त्यावेळेस ठरवलं की इथे घर घेऊन टाकायचं. मग आम्ही फिक्स केलं आणि मग घर बुक केलं. तर आम्ही 2024 जुलैमध्ये हे घर पहिल्यांदा विचार केला होता घेण्याचा. त्यानंतर मी, माझी पत्नी, त्याच्यानंतर आई वडील, आम्ही सर्वांनी येऊन बघितल्यानंतर हा प्रोजेक्टमध्ये घर घ्यायचं फायनल केलं. आणि त्याच्यानंतर सतीश सरांनी पुढची सर्व काही प्रोसिजर आम्हाला एक्सप्लेन केली की त्याच्यासाठी लोन कसं सँक्शन करून घ्यायचं वगैरे काय. आणि ॲक्च्युली बेलबॉन्ड ग्रुपचं टायअप होतंच म्हणजे बऱ्याच साऱ्या बँकेंबरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही SBI बरोबर त्याचं फायनलायझेशन करून घेतलं. SBIच्या लोकांनी पण खूप मदत केली. आणि डॉक्युमेंटेशनसाठी ॲक्च्युली आम्हाला खूप काही त्रास झाला नाही, कारण जे काही सगळं टायअप असल्यामुळे बेलबॉन्ड ग्रुपचे सर्व काही डॉक्युमेंट्स हे ऑलरेडी SBI ग्रुपसोबत शेअर केलेले होते. त्याच्यामुळे फक्त इन्स्टॉलमेंटला सरांनी एक डिमांड लेटर पाठवलं की बँकेकडून पैसे डायरेक्टली बेलबॉन्ड ग्रुपला जात होते. ते आपण इन्फॉर्म केल्यानंतर ट्रान्सफर होऊन जात होते. फायनान्शियली तसा काही प्रॉब्लेम तर आला नाही. म्हणजे ॲक्च्युली हा एक बेलबॉन्ड ग्रुप ट्रस्टेड ग्रुप असल्यामुळे लोन सँक्शनला कधी प्रॉब्लेम येत नाही. मी ॲक्च्युली जेव्हा पुण्यामध्ये घर घ्यायचा विचार करत होतो तेव्हा ॲक्च्युली बेलबॉन्ड ग्रुपच्या अगोदर मी जवळपास 8-10 ग्रुपकडे चौकशी केली होती. म्हणजे खूप मोठे मोठे बिल्डर्स होते, सर्व काही होतं. पण त्यांच्या इथे जेव्हा आम्ही बघतो तर त्याच्यामध्ये सुसूत्रता नव्हती कधीच. एक्सप्लेन करणारा कोणीतरी वेगळा असेल, सेल्ससाठी वेगळा असेल. पण बेलबॉन्ड ग्रुपमध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन खूप चांगली मिळाली. डॉक्युमेंटेशन प्रोसेसला हेल्प झाली. आणि जे ॲक्च्युली खरेदी होती तर त्याच्यामध्ये पण त्यांनी सर्व काही जी सरकारी ऑफिसची प्रोसेस होती ती पण संपूर्णपणे हँडल केली होती. आणि त्याच्यामुळे त्या पण एवढ्या सरकारी प्रोसेसचं कधी असं टेन्शन किंवा त्याचा काही प्रेशर आला नाही. ते सर्व काही त्यांनी हँडल केलं. त्यांनी आम्हाला तिथे घेऊन गेले, त्याच्यानंतर तिथून घेऊन पण आले. आणि जेव्हा ॲक्च्युली बिल्डिंगचं काम पण चालू होतं त्यावेळी प्रत्येक स्टेज झाल्यानंतर ते आम्हाला कॉल करून, फोटो पाठवून ते इन्फॉर्म पण करत होते. आणि मधून अधून ते कधीतरी व्हिजिटला पण यायला बोलवायचे. ॲक्च्युली म्हणजे बाकीच्या ग्रुपमध्ये तर कोणी व्हिजिटला जाऊ देत नाही. म्हणजे जर बिल्डिंगचं काम चालू असेल तर ते कोणी बघू देत नाही. परंतु हा एक म्हणजे खूप मोठा फरक होता की बाकीच्या प्रोजेक्ट्सपेक्षा आणि
बेलबांड ग्रुपच्या प्रोजेक्टमध्ये, की आम्ही स्वतः येऊन फ्लोअरमध्ये बघू शकत होतो. तिथे विटा कशा वापरल्यात, वाळू कशी वापरलेली आहे, त्याच्यानंतर त्यांनी पाणी वगैरे ते कसं आहे, ते जे क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज केलेलं आहे असं कधी वाटलं नाही. त्याच्यामुळे म्हणजे क्वालिटीला तर एक नंबरच आहे. आणि ॲक्च्युली आता म्हणजे माझं पर्सनल चॉईस असं होतं की मला छोटी सोसायटी आवडते. म्हणजे खूप जास्त मोठे प्रोजेक्ट असले की मला त्याच्यामध्ये गोंधळ वाटतो. त्याच्यामुळे त्यांनी ॲक्च्युली त्याच्यामध्ये दोन्ही पॉईंट समजावून सांगितले आणि ते मला आवडले पण. आणि म्हणजे संपूर्ण या 1 ते 1.5 वर्षामध्ये त्यांनी आम्हाला कायम म्हणजे प्रोजेक्टबद्दल अपडेट देत राहिले. असं कधी वाटलं नाही की आता आपल्याला माहीत नाही आहे काही. आणि त्याच्यानंतर थोडेफार जे काही समजा आम्हाला वाटले की इंटरनल चेंजेस पाहिजेत तर त्याच्यामध्ये ते कायम सपोर्टिव्हच होते. म्हणजे दत्ता सर असतील किंवा सतीश सर असतील तर ते कायम म्हणजे पॉझिटिव्हच असायचे की ठीक आहे आपण तो ॲडजस्ट करून घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कायम आम्हाला सहकार्यच केलं. पवार कुटुंबाकडून बेलबांड ग्रुपला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.